नमस्कार मित्रांनो, टेक्नो अथर्व या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. मित्रांनो, जर आपण संजय गांधी निराधार योजना किंवा इतर निराधार योजनांचे लाभार्थी असाल तर आपल्यासाठी आनंदाची बातमी आहे, खुशखबर आहे. आणि आता 1 फेब्रुवारी पासून पेन्शन खात्यात जमा होणार आहे. परंतु हे पेन्शन नेमकं कोणत्या लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होणार आहे ते याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये देण्यात आलेली आहे. त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा, तरच आपल्याला कळेल की नेमकं हे पेन्शन आपल्या खात्यात जमा होणार आहे किंवा नाही. तर मित्रांनो, व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे एक विनंती करेल, जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत शेअर करा. तर वेळ न घालवता बघूया ती बातमी. तर बघा मित्रांनो, ही जी काही बातमी आलेली आहे ती सकाळ न्यूजपेपरला बातमी आलेली आहे आणि या बातमीमध्ये नेमकं काय म्हटलेलं आहे ते बघूया आपण. की 1 फेब्रुवारी पासून संजय गांधी व श्रावणबाळ योजनेचे लाभार्थी यांचे अनुदान डीबीटी मार्फत त्यांच्या खात्यावर जमा होणार आहे. म्हणजे 1 फेब्रुवारी पासून आपल्या खात्यावर हे अनुदान मिळणार आहे किंवा पेन्शन मिळणार आहे. तर बघा मित्रांनो, बातमी की संजय गांधी निराधार योजना व श्रावणबाळ राज्य निवृत्ती वेतन योजना या योजनेतील लाभार्थ्यांचे पेन्शन 1 फेब्रुवारी पासून डीबीटी प्रणालीद्वारे थेट लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. आणि यासाठी शिरोळ तालुक्यातील 7108 लाभार्थ्यांचे डीबीटी पोर्टलवर आधार कार्ड व्हेरीफाय करण्याचे कामकाज प्रलंबित असल्याचे त्यांचे पेन्शन बंद होण्याची भीती आहे. तर मित्रांनो, ही बातमी जयसिंगपूर मधली आहे आणि या ठिकाणी तहसीलदारांनी स्पष्ट केलेलं आहे की संजय गांधी निराधार योजनेचे जे काही पैसे आहे तर ते 1 फेब्रुवारी पासून सर्व लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा होणार आहे. तर या संदर्भात गव्हर्नमेंटने आदेश दिलेले आहे की प्रत्येक तालुक्यामध्ये संजय गांधी निराधार योजनेचे जे काही लाभार्थी आहेत तर त्यांचे पेन्शन डीबीटी मार्फत 1 फेब्रुवारी पासून वितरित करण्यात यावे आणि त्या अनुषंगानेच ही बातमी देण्यात आलेली आहे. तर बघा, बातमीत पुढे काय महत्वाचं सांगण्यात आलेलं आहे तर ते बघूया आपण. संजय गांधी व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती योजनेतील लाभार्थ्यांना अनुदान वितरण व डीबीटी प्रणालीद्वारे करण्याच्या सूचना शासनाने दिल्या आहेत. योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना डीबीटी प्रणालीद्वारे अनुदान थेट यांचे बँक खात्यात जमा होणार आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारच्या सूचना महाराष्ट्र शासनाने सगळ्या तहसीलदारांना दिलेल्या आहे आणि त्यानुसार डीबीटी मार्फतच आता जानेवारीचा हप्ता आपल्या खात्यावर जमा होणार आहे. तर मित्रांनो, अजूनपर्यंत आपल्याला डिसेंबरचा हप्ता जर मिळाला नसेल तर या व्हिडिओच्या कॉमेंट्समध्ये कॉमेंट्स करून एकदा कळवा, म्हणजे कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे जमा झालेले नाही तर त्याचा फॉलोअप आपल्याला घेता येईल. त्याचबरोबर या व्हिडिओला एक लाईक सुद्धा करा. त्यानंतर पुढे बघूया मित्रांनो की लाभार्थ्यांचे डीबीटी पोर्टलवर आधार क्रमांक व मोबाईल क्रमांक अद्ययावत करण्याचे कामकाज मार्च 2024 पासून सुरू आहे. त्याकरता लाभार्थ्यांच्या आधार कार्डला लिंक असणारा मोबाईल क्रमांकावर OTP घेऊन प्रत्येक लाभार्थी डीबीटी पोर्टलवर व्हेरीफाय करावा. तर या ठिकाणी तहसीलदारांनी आदेश पण दिलेले आहे इतर कर्मचाऱ्यांना की प्रत्येक लाभार्थ्यांचं डीबीटी करणे अनिवार्य आहे आणि यासाठी आवश्यक ती कार्यवाही करण्यात यावी. त्यांचा मोबाईल नंबर, त्यावर येणारा OTP आणि याच्या आधारावर डीबीटी पोर्टलवर सदर लाभार्थ्यांचे जे काही डॉक्युमेंट्स आहे आणि इतर गोष्टी व्हेरीफाय करण्यात याव्या. त्यानंतर मित्रांनो, पुढे बघा, अगदी महत्वाची बातमी आहे की शिरोळ तालुक्यातील अद्याप 7108 लाभार्थ्यांचे डीबीटी पोर्टलवर आधार कार्ड व्हेरीफाय करण्याचे काम प्रलंबित आहे. हे काम तातडीने करण्याच्या अधिकाऱ्यांनी सूचना दिल्या आहेत. त्यानुसार तालुक्यातील तलाठी, कोतवाल यांना ज्या लाभार्थ्यांचे आधार कार्ड अपडेट व मोबाईल लिंक करून प्राप्त झालेले नाहीत त्या लाभार्थ्यांचे आधार कार्ड, बँक कार्ड, पोस्ट पासबुक झेरॉक्स गोळा करण्याबाबतच्या सूचना दिलेल्या आहेत. तर मित्रांनो, शिरोळ तालुक्यातील घटना आहे की यामध्ये तहसीलदारांना अशा प्रकारच्या सूचना तलाठ्यांना दिलेल्या आहे की प्रत्येक लाभार्थ्यांचं डीबीटी करून घ्या. त्याचबरोबर इतरही आपल्याही तालुक्यामध्ये अशा प्रकारच्या सूचना तहसीलदारांनी तलाठी आणि इतर कर्मचाऱ्यांना दिलेल्या आहे की लाभार्थ्यांचं जे काही डीबीटी आहे तर ते करण्यासाठी त्यांचं बँक पासबुक असेल, आधार कार्ड असेल किंवा मोबाईल नंबर असेल तर या सगळ्या गोष्टी लवकरात लवकर जमा करा. सदर लाभार्थ्यांचे डॉक्युमेंट व्हेरीफाय करा. त्यानंतर मित्रांनो, पुढे बघूया आपण. बघा, या ठिकाणी 1 फेब्रुवारी पासून संजय गांधी व श्रावणबाळ योजनेचे लाभार्थी यांचे अनुदान डीबीटी मार्फत त्यांच्या खात्यावर जमा होणार आहे. त्यामुळे योजनेतील ज्या लाभार्थ्यांचे आधार कार्ड अद्ययावत नसतील त्यांना या योजनेचा लाभ प्राप्त होणार नाही. पेन्शनचा लाभ घेत असलेल्या लाभार्थ्यांनी
आपले आधार कार्ड, बँक पासबुक पोस्ट खात्याशी संलग्न करून घ्यावेत किंवा जवळच्या आधार सुविधा केंद्रात जाऊन आपले आधार कार्ड अद्ययावत करून घेण्याची कार्यवाही करण्याची गरज आहे. तर मित्रांनो, ज्या लाभार्थ्यांनी अजूनपर्यंत आपलं आधार अपडेट केलं नसेल तर त्यांनी जवळच्या सेतू सुविधा केंद्रामध्ये जाऊन आपलं आधार कार्ड अपडेट करून घ्या. त्याचबरोबर आधार नंबर बँक अकाउंटला लिंक करून घ्या. तरच आपल्या खात्यावर आता इथून पुढचे सगळे पैसे जमा होतील. तर 1 फेब्रुवारी पासून महाडीबीटी प्रणालीद्वारे लाभार्थ्यांच्या थेट बँक खात्यात पैसे जमा होणार आहे. याकरता लाभार्थ्यांचे डीबीटी पोर्टलवरील आधार क्रमांक, मोबाईल नंबर अद्ययावत करण्याचे कामकाज 24 मार्च पर्यंत करणे अपेक्षित आहे. मात्र तरी अद्याप शिरोळा तालुक्यातील एकही 7108 लाभार्थी आहेत, तर त्यांचे डीबीटी अजून अपडेट झालेले नाही. तर मित्रांनो, अशा प्रकारची माहिती अनिल कुमार हेळकर, तहसीलदार शिरोळ यांनी दिलेली आहे. तर मित्रांनो, आपल्याला या बातमीहून हे स्पष्ट होतंय की प्रत्येक तालुक्यामध्ये अनेक लाभार्थ्यांचे डीबीटी झालेले नाही. त्यामुळे तहसीलदारांनी अशा प्रकारच्या सूचना दिलेल्या आहे की वरून जे काही महाराष्ट्र शासनाकडून आदेश आलेले आहे की प्रत्येक लाभार्थ्यांच्या खात्यावर 1 फेब्रुवारी पासून पैसे जमा करण्यात यावे, तर त्यानुसार तहसीलदार आता कामाला लागलेले आहे आणि त्यांनी तलाठी व इतर कर्मचाऱ्यांना आदेश पण दिलेले आहे की प्रत्येक लाभार्थ्यांचं डीबीटी लवकरात लवकर करून घेणे गरजेचं आहे. तरच त्या लाभार्थ्यांना 1 फेब्रुवारी पासून पेन्शन मिळणार आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारची महत्वाची बातमी होती आणि अजूनपर्यंत आपलं डीबीटी झालेलं नसेल तर कृपया लवकरात लवकर डीबीटी करून घ्या, तरच आपल्या खात्यावर या योजनेचे पैसे जमा होतील. तर मित्रांनो, एवढंच होतं या व्हिडिओमध्ये. अशा प्रकारचे अपडेट बघण्यासाठी अजूनपर्यंत आपण या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत शेअर करा. धन्यवाद.